भीमा कृषी प्रदर्शन 2026. नमस्कार, मी हरिदास पवार. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास दाखवणार आहे भीमा कृषी प्रदर्शन 2026 कोल्हापूर येथे आयोजित केलेले आहे. तर पाहू शकता असंख्य व्हरायटीच्या तुम्ही पाहू शकता, संकेश्वरी मिरची असेल, असंख्य वाण विविध प्रकारच्या तुम्हाला बटाटे असतील, फ्रूट असेल, फळभाज्या असतील, असंख्य प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला इथे बघण्यास मिळते. तुम्हाला कृषी प्रदर्शनामध्ये पाहू शकता तुम्ही असंख्य व्हरायटी आहे. वांगे असू दे, काकड्या असू दे, दोडक्या असू दे, असंख्य प्रकारच्या वांग्याच्या जाती, भोपळ्याच्या जाती, मिरच्याची जाती, शेवग्या शेंगा असू द्या, फ्लावर, कोबी, अशा असंख्य प्रकारचे ते व्हरायटी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. हे पाहू शकता भोपळा आहे, तो दुधी भोपळा असेल, आपला भोपळा असेल, असंख्य प्रकारचे भोपळे असतील, तर रताळे असतील. पाहू शकता तुम्ही विविध प्रकारच्या इथे फळभाज्या असतील, फुले असतील, असंख्य प्रकारचे हे सेंद्रिय ही आहेत. सेंद्रिय भाज्या आहेत ह्या. पाहू शकता ही सेंद्रिय केळी असतील, असंख्य प्रकारच्या व्हरायटी येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या भीमा कृषी प्रदर्शनमध्ये. भरपूर अशी वाण आहे, बिया आहेत बघा. बियाणे असे गहू असते, ज्वारी, तांदूळ वगैरे ओरिजिनल प्रकारची बिया आहेत त्या. पुढच्या स्टॉल असंख्य असे स्टॉल लागले आहेत. इलेक्ट्रिकल स्टॉल असू द्या, हे पाहू शकता तुम्ही असंख्य प्रकारच्या स्टॉल आहेत त्या भीमा कृषी प्रदर्शनमध्ये. पाहू शकता तुम्ही घरगुती कांडप मशीन, म्हणजे दळप मशीन, घरगुती कांडप मशीन पाहू शकता. घरगुती कांडप मशीन असू दे, शेवया करायची मशीन, असंख्य प्रकारच्या मशीनच्या व्हरायटीज असू दे, प्युरिफायर असू दे, वॉटर फिल्टर, असे भरपूर आहेत. हे बघता शेतकऱ्यासाठी वॉटर फिल्टर कृषीराज म्हणून हे पाहतात. लाईव्ह डेमो इथं दाखवता तुम्ही गेल्यानंतर. असे भरपूर या कृषी प्रदर्शनामध्ये बघण्यास आपल्याला भरपूर असे बघण्यास आलेले आहेत व्हरायटी वस्तूंच्या. हे पाहू शकता असंख्य आपले याची काही जास्त आपल्याला काही माहिती नसते, पण आपण जाऊन बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पाहू शकता जनावरांच्या धारा काढण्याची मशीन आहे ही. पाहू शकता कोणाचं भरपूर जास्त जनावरे असतील तर तुम्ही पाहू शकता. हे इजी प्रकारची धारा काढण्याची मशीन, म्हणजे दूध काढण्याची मशीन एक प्रकारची. भरपूर असंख्य व्हरायटी आहेत या मशिनरीमध्ये. कडबा कुट्टी म्हणजे कडबा कांडप मशीन असू दे, चारा कुट्टी असू द्या. 20,000 किमती पण आहेत बघा. 20,000, 20,000, 26,000 अशा असंख्य व्हरायटी, म्हणजे तो कमी किमतीपासून हे पाहू शकता. अशी हेअर डाय आहेत, शॅम्पू आहेत, आयुर्वेदिक शॅम्पू, साबण इथे स्टॉल लागलेला आहे हा. तुमच्या पसंतीनुसार तुम्ही चॉईस करू शकता. ही पाहू शकता इथे मसाले, उन्हात शेवग्याचं सूप असू द्या, असंख्य प्रकारचे मसाले आहेत तिथे. तुम्ही इथे लाईव्ह पण आपल्याला खाण्यासाठी देतात. ही रोनक वॉटर हीटर, म्हणजे तुम्ही गरम पाणी करण्यासाठीची मशीन आहे ती. याच्या पुढे हे पाहू शकता मोटर असू दे, लाडा असू द्या. त्यानंतर पाहू शकता शेतीसाठी लागणारे अवजार आहे. विळा असू दे, खुरप्या असू दे, असंख्य अशा अवजारे आहेत शेतीसाठी लागणारे अवजारे. हे पाहू शकता इथं मसाल्याचे स्टॉल भरपूर आहेत. पाहू शकता इथं वॉटर प्युरिफायर, म्हणजे फिल्टर करण्याची मशीन, कूलर असू द्या, पाण्याचा कूलर, मिनी कूलर आहे ते लहान. पाहू शकता आपल्या बजेटमध्ये तुम्हाला मिळतील. पाण्याच्या मोटर असू द्या, सबमर्सिबल पंप म्हणजे बोरिंगच्या मोटरी, 1 HP 50 HP पर्यंत ह्यांच्या मोटर आहेत. ती पाहू शकता. ही सबमर्सिबल पंप आहे, हा मोठा आहे तो. 50 HP पर्यंत त्याची कॅपॅसिटी आहेत मोटरींच्या ह्या. पाहू शकता याच्या पुढे हे सोलर पंपचा पण स्टॉल लागलेला आहे. सोलर म्हणजे सोलर प्लेट. आता सध्याची काळाची गरजच आहे सोलर वीजचा निर्मिती करण्यासाठी. हे पाहू शकता पूर्ण सेटच असतो तिथं. तुम्हाला बघण्यासाठी हा फ्री आहे. तुम्हाला कुठलीही कॉस्ट लागत नाही, याला तिकीट नाही, काय नाही. कोणी पण जाऊन तुम्ही हा पाहू शकता भीमा कृषी प्रदर्शन. तर हे आहे तुमचे टँक जर लीक झाले असेल, चिरले असेल, तर तुम्ही 1 मिनिटात त्याला ही गमने चिटकवू शकता व तुमची लिकेज झालेली ती ऑटोमॅटिक बंद होते. ह्याचा हा स्टॉल आहे.
लाही तुम्हाला डेमो करून दाखवतात, त्याला बॅरेलला होल्ड पाडतात आणि तुमच्यासमोर ते चिटकवून दाखवतात. पाहू शकता यानंतर ते इथे इथे पाहू शकता शॅम्पू असू द्या, शॅम्पूचे भरपूर असे असंख्य प्रकार आहेत शॅम्पूचे. हे पाहू शकता कडबाकुट्टी, इथे पण कडबाकुट्टी आहे 15,500 पासून शासकीय अनुदानावर पण तुम्हाला इथे सहज उपलब्ध करून दिली जाते, मिळते. असंख्य असे स्टॉल लागलेले आहेत इथे. तर पाहू शकता ही सीड आहे, म्हणजे बियाणे आहेत, सेंद्रिय बियाणे. इथं पण स्टॉल आहे सबमर्सिबल पंपाचा, लाडा सबमर्सिबल पंप. भरपूर असा स्टॉक त्यांनी इथं लावलेला आहे त्यांच्या स्टॉलमध्ये. 1 HP ते 40 HP हा किती मोठा पंप आहे पाहू शकता तुम्ही. ही घरगुती मोटर आहेत, छोटू मोटर असू दे, लहान मोटरी असू द्या. 1 HP, 1.5 HP, 2 HP अशा असंख्य प्रकारच्या पाण्याच्या मोटर हे पाहू शकता. ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर, लहान ट्रॅक्टर, मोठा ट्रॅक्टर हे पाहू शकता. 3 प्रकारचे तुम्हाला इथे ट्रॅक्टर बघायला मिळतात. त्यानंतर हाच लाडाचा पंपचाच तो स्टॉल आहे, लाडा म्हणजे ते सबमर्सिबल पंप. मसाल्याचे स्टॉल भरपूर आहेत या कृषी प्रदर्शनमध्ये. मसाल्याचे स्टॉल भरपूर आलेले आहे. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वस्तूचा हा स्टॉल आहे. सुपली असू द्या, बुट्टी असू द्या. तुम्ही पाहू शकता मॅगीसारखे हे मसाले असतात, तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह डेमो करून तुम्हाला खाण्यासाठी देतात. ते कसल्या पण तुम्ही भाजीत तुम्ही हे सूप, एक प्रकारचे सूप करून तुम्ही खाऊ शकता त्याला. आता ते मॅगी मसाला असणार त्या टाईपच म्हणायचे. त्यांचे असंख्य कार्ड पण देतात तुम्हाला, हे पाहू शकता. इथे कापूर असतं, कापूर असता, उदबत्त्या, अगरबत्त्या. हे सेंद्रिय सावंत म्हणजे कोकणातले बहुतेक हा स्टॉल आहे. इथे रक्तदान शिबिर, मिनी रक्तदान शिबिर पण इथे चालू आहे. कोणाची इच्छा असेल तर तुम्ही रक्तदान तुम्ही हे करू शकता. पाहू शकता. यानंतर तुम्ही आपली घरगुती आपल्या घरातली गाडी वगैरे साफ करण्यासाठी हे पाहू शकता. गन मोटर, म्हणजे तुम्ही याच्या प्रेशरनं तुम्ही तुमच्या घरातली गाडी असू द्या का असू द्या धुवू शकता. त्यानंतर पाहू शकता दूध वाढ करण्यासाठी हे प्रोटीन आहे जनावरांसाठी खाण्यासाठी स्टॉल आहे हा. असंख्य अशा प्रकारचे स्टॉल आहेत. हे मालिश करण्याचं तुम्हाला लाईव्ह डायरेक्ट मालिश करून देतात शरीराची. तुम्ही पण गेला तर तुम्ही इथे मालिश पण करून घेऊ शकता. पाहू शकता असंख्य असे मसाले असू द्या, लोणच्याचे तर एवढे प्रकार आले त्या कृषी प्रदर्शनमध्ये तर काय सांगू नका. भरपूर असे स्टॉल लागलेले आहेत. हे पाहू शकता. वही मला भारी वाटली, न संपणारी वही, म्हणजे तुम्ही लिहायचं आणि ओल्या कपड्यानं पुसायचं आहे. अशी तुम्ही लिहिलेलं ऑटोमॅटिक डिलीट होते, म्हणजे ते पुसून जाते, तुम्ही नंतर यूज करू शकता. ग्राइंडिंग मशीन, म्हणजे ज्यूस मशीन, जे सीताफळ असते तुमचे, हे डाळिंब असू दे काय, त्याचा ज्यूस तुम्ही इझी घरात काढू शकता. पाहू शकता. स्टूल आहे, ते स्टूल म्हणजे पक्कड वगैरे असतात ते स्टूल, मारतूला असू द्या ते. त्यानंतर गव्हाचे बिस्किटे, हे गव्हाचे नमकेदार बिस्किटाचा हा स्टॉल आहे. त्यानंतर गुळाचा रानमेळा काय तर म्हणतात त्याला, एक प्रकारचं ते लोणचंच म्हणायचं ती पण. पाहू शकता. सकाळी तुम्ही लवकर गेला तर तुम्हाला असंख्य म्हणजे गडबड काय होणार नाही. तुम्ही 4 नंतर गेला तर भरपूर अशी गर्दी असते या कृषी प्रदर्शनाला. त्यामुळे तुम्ही शक्यतो लवकरच बाहेर पडा घराच्या. 16 तारखेपर्यंत हे कृषी प्रदर्शन चालू आहे, 13 ते 16 तारखेपर्यंत. लक्षात ठेवा, 13 ते 16 तारखेपर्यंत लवकरात लवकर तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. इथे 3 चाकी गाड्या पण आहेत, बजाजच्या गाड्या असू द्या, 3 व्हीलर, त्यानंतर बुलेट आहेत, थार आहेत, भरपूर अशा गाड्या पण आहेत. हे पाहू शकता. हे गाड्या 2 व्हीलर गाड्या, 3 व्हीलर गाड्या, 4 व्हीलर गाड्या, टेम्पो असू द्या, छोटा हत्ती, असे भरपूर असे ते स्टॉल लावले त्यांनी भीमा कृषी प्रदर्शनमध्ये. पाहू शकता होंडाच्या गाड्या आहेत. त्यानंतर हे पाहू शकता इलेक्ट्रिकल गाड्या, इलेक्ट्रिकल स्कूटर आहेत. ही थार गाडी, एकच गाडी आणून लावलेली आहे तिथे. त्या बुलेट आहेत, रॉयल एनफिल्ड बुलेट. पाहू शकता, बुकिंग करू शकता व घेऊ शकता तुम्ही. 4-5 आहेत. ते सायकल पण आहेत, इलेक्ट्रिकल सायकल पण आहेत. ज्यांना पाहिजे त्यांनी तुम्ही घेऊ शकता. तुम्ही रेंज मात्र भरपूर आहे. इथे गेल्यानंतर असं नाही तुम्हाला स्वस्त देणे तसं काही नाही, रेंज पण भरपूर असते त्या सायकलींची, गाड्यांची वगैरे, टेम्पोची. पाहू शकता. तुम्ही लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करा. सकाळी 10:30ला गेला तरीही पाहू शकता. ऑइल म्हणजे तेल काढण्याचं, शेंगदाणा तेल असू द्या, सूर्यफूल तेल असू द्या,
तेल काढण्याची ज्यूस म्हणजे ग्राइंडिंग मशीन आहे एक प्रकारची ही. शेतीसाठी अवजारासाठी लागणारे पण इथं भरपूर पाहू शकता. असंख्य प्रकारचे खुरप्या असू द्या, पाहू शकता शेतकऱ्यांसाठी फायदेशीर स्टॉल भरपूर लागलेले आहेत तिथं. नारळ सोलण्यासाठी पण आहे हे पाहू शकता. शेती फॉर्म म्हणजे किती भारी भारी व्हरायटी आहे शेतीच्या, सेंद्रिय शेतीचं पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता हे असंख्य असे परफ्यूम असतील. हे पाहू शकता तुम्ही घरगुती आपली घरातली चक्की असतात त्या चक्की, घरगुती चक्की. यानंतर अगरबत्तीचे स्टॉल आहे तिथे, उदबत्तीचे स्टॉल, अगरबत्ती म्हणजे उदबत्ती. पाहू शकता शेतातील प्राण्यांना घालण्यासाठी गन मशीन म्हणजे एक प्रकारची हे आहे काय म्हणते त्याला, पिस्तूल बंदूक आहे हे. आवाज पण असा खूप होतो. हे पाहू शकता हातात पिस्तूल सारखे दिसाल तर रेग्युलर सारखी वाटते. हे पाहू शकता मोठ्या मोठ्या बंदूक आहेत, पिस्तूल आहे. हे पाहू शकता इथं पेढे असू द्या, कुंदा असू द्या, हे स्टॉल आहे तुम्हाला डायरेक्ट खाण्यासाठी देतात. आवडलं तर तुम्ही ते खरेदी करू शकता. लाईव्ह चपाती करण्यासाठी ही चपाती मेकर आटा तुम्ही लाईव्ह चपाती करू शकता. पाहू शकता असे 2 मिनिटात चपात्या तयार. पाहू शकता असंख्य प्रकारच्या व्हरायटी आलेल्या आहेत. पाहू शकता इथे बल्ब आहेत, 100ला 3 का 4 असे बल्ब आहेत. भरपूर असे बघण्यासारख्या वस्तू आलेल्या आहेत. हे पाहू शकता गोल्ड 1 ग्रॅममध्ये दागिना तयार. 1 ग्रॅम सोन्यामध्ये हा दागिना तयार आहे. मालिश करण्याचा इथं स्टॉल आहे. तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह मालिश करून दाखवतात. इथं जर तुम्हाला काय दुखत असेल तर तुम्हाला ते पटण्यासाठी लाईव्ह मशीन मालिश करून दाखवतात. किचन आहे, चाव्याचे किचन, तुमच्या गाड्याचे किचन वगैरे पाहू शकता. तुमचे लायटर असू द्या, सॉक्स असू द्या, असंख्य असे स्टॉल लागलेले आहेत. भरपूर असे स्टॉल आहेत. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या बॅटरी आहेत ह्या. हे पाहू शकता. इथून पुढे इतक्या जबरदस्त स्टॉल आहे. खाण्याचे पदार्थाचे स्टॉल पण भरपूर आलेले आहेत इथं. भरपूर असे तुम्ही इथं जाऊन तुम्ही व्यवस्थित बघण्यासाठी तुम्हाला लवकरच जायला पाहिजे. वेळाने गेलं तर तुम्हाला गडबड होणार बघण्यासाठी. इथं मला सगळ्यात जास्त आवडणारा स्टॉल म्हणलं तर लोणचे. विविध प्रकारचे असंख्य प्रकारच्या लोणच्याचा हा स्टॉल आहे इथं लागलेला. पाहू शकता तुम्ही असंख्य प्रकारचे स्टॉल आहेत तिथे. खाण्याचे जास्त स्टॉल आहेत. तुम्ही डोळे तपासण्यासाठी हा पण स्टॉल मला जबरदस्त वाटला आहे का. शेतीसाठी म्हणजे घरगुती लागणारे टूल, पक्कड असू द्या, स्क्रूड्रायव्हर असू दे, पाणी असू दे, खोऱ्या असू दे, कुऱ्हाड असू दे, किती जबर मस्त डिझाईनचे त्यांनी बनवलेले आहेत. हा एक स्टॉल मला भारी वाटला बघण्यासारखा भीमा कृषी प्रदर्शनमध्ये. भीमा कृषी प्रदर्शन आपण बघत आहात माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. हे पाहू शकता स्टॉल, लोणच्याचा स्टॉल. असंख्य प्रकारचे लोणचे, विविध प्रकारच्या लोणचे आहेत. काजूचा, बदामाचा सुद्धा हे लोणचे आहेत. पाहू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. किती प्रकारचे असंख्य प्रकारचे लोणच्याच्या व्हरायटी आहेत तुम्हाला या स्टॉलमध्ये पाहू शकता. विविध प्रकारचे लोणचे आहेत. त्यानंतर इथे नमकीनचंच आहे ते स्टॉल. भरपूर असे काय सांगता येणार नाही एवढे असे फॅन्सी इथं पाहू शकता. फॅन्सी किती डेकोरेशन, घरात तुम्ही गणपतीसाठी जर डेकोरेशन करणार असाल तर किती जबरदस्त डेकोरेशनच्या वस्तू आहेत इथं. पाहू शकता. भरपूर तुम्ही इथं तुमच्या शरीराचं तुम्ही हे करू शकता, बॉडी चेकअप करू शकता फ्रीमध्ये. इथं पण स्टॉल हा बंदुकीचाच आहे. इथं मग तुम्हाला हे म्हणलं नाही तुम्हाला अंगठी वगैरे करण्यासाठी ते म्हणजे रंगपंचमीच्या पिचकाऱ्या आहेत ह्या. पाहू शकता असंख्य असे स्टॉल लागलेले आहेत. हे पूर्ण हा स्टॉल आहे ना तो खाण्याचा खाण्याचे पदार्थ, खाण्याचे स्टॉल आहेत. तुम्ही प्रदर्शन बघून जर फिरला असेल तर तुम्हाला इथं जो एरिया आहे ना तो फक्त खाण्याचा ज्यूस असू द्या, असंख्य प्रकारचे भरपूर असे खाण्याचे नावं पण येणार ना तेवढे विविध प्रकारचे चायनीजचे ते गाडी लागलेले आहेत भीमा कृषी प्रदर्शनमध्ये. पाहू शकता. आता आपण पाहूया ज्याची प्रत्यक्षात भरपूर सगळ्यांना जाणार आहे तो म्हणजे 5 फुटी सरडा. तिकडे आपण जाणार आहोत. 5 फुटी सरडा कसा दिसतो ते पाहण्याचा प्रयत्न करणार नाही. ती डायरेक्ट असा आतमध्ये जाऊन व्हिडिओ म्हणजे करून देत नाहीत. बाहेर त्यांनी जाळी लावलेली आहे तारेची. हे समोर पाहू शकता. 5 फुटी सरडा आता आहे ना तो स्टॉल आहे. तो गर्दी इथे बघण्यासाठीच आहे. पाहू शकता 5 फुटी सरडा.
ह्या कृषी प्रदर्शनचं ते एकमेव आश्चर्य आहे. हे पाहू शकता त्या जाळीच्या आतमध्ये 2 सरडे आणि ते लहान पिल्लू त्या आतमध्ये बारक्या जाळीत आहेत. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मगाच्या स्टार्टिंग व्हिडिओमध्ये. पाहू शकता. जाळीच्या बाहेरून मी व्हिडिओ केलेले आहेत. तरी पण इथं रिक्वेस्ट केल्यानंतर तुमचा मोबाईल घेऊन तुम्हाला एक व्हिडिओ करून दे म्हणलं तर तो व्हिडिओ करून देतात. त्याला रिक्वेस्ट आतल्या माझ्या पोरग्याला रिक्वेस्ट केलं तर तो व्हिडिओ तुम्हाला करून देते. 5-2 मिनिटाचा व्हिडिओ कर म्हणायचा तो करतोय. 2 मिनिटाचा तो व्हिडिओ करून देतोय तो. पाहू शकता 5 फुटी सरडा भीमा कृषी प्रदर्शनचे हे एकमेव हे आहे. म्हणजे त्यासाठी बघण्यासाठी जास्त गर्दी होत आहे. तरी आणखीन एकदा सांगतो तर तुम्ही जर वेळानं आला म्हणजे 4 नंतर आला तर तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला इथं काही मजा येणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात सकाळी लवकर जाण्याचा प्रयत्न करा. 10 वाजता ती ओपन चालू होते. 10:30ला 11ला गेलं तरी तुम्हाला 1-2-1.5 तासात तुम्हाला ते बघण्यासाठी या भीमा कृषी प्रदर्शनमध्ये घोडे विविध प्रकारच्या घोड्या असू दे, रेड्या असू द्या, म्हशी असू द्या, असंख्य प्रकारची या प्रदर्शनमध्ये आलेले आहेत बघण्यासाठी. चला आपण जाऊ त्या रेड्याचा जो स्टॉल आहे ना, रेड्या असतात ना ते मोठे मोठे रेडे, त्या रेड्याच्या स्टॉलकडे जाऊया. बघण्यासाठी आता गर्दी होत आहे. पाहू शकता विविध प्रकारचे इथे रेडे आहेत पाहण्यासाठी. पाहू शकता त्याचं नाव पण लिहिलेलं आहे इथं बाहेर त्यांनी कुठल्या प्रकारचा हा कुठल्या जातीचा रेडा आहे तो. युवराज नावाचा रेडा जात मुर्रा आहे. वर्षाचा 4 ते 5. त्याचं वजन पण लिहिलेलं आहे. पाहू शकता इथं किती किलो वजनाचा तो रेडा आहे तो. या पण रेड्याचं त्यांनी लिहिलेलं आहे सगळं. म्हणजे कोणा विचारायचं गरज नाही. तुम्ही डायरेक्ट त्यांनी बाहेर पाटी लिहिली असताना तर तुम्ही पाटीवर वाचू शकता की या रेड्याचं नाव काय आहे, त्याचं वजन काय आहे, त्याची जात काय आहे. पाहू शकता असंख्य प्रकारचे भरपूर असे बघण्यासाठी आहे. सकाळी गेल्यामुळे इतकी काय गर्दी नाही. तुम्ही जर वेळाने गेला तर आणखीन जातो गर्दी भरपूर होत असते. पाहू शकता आज आता शनिवार असल्यामुळे शनिवार आणि रविवार 2 दिवस एवढी फुल गर्दी राहणार आहे भीमा कृषी प्रदर्शन बघण्यासाठी. तरी आपणाला वेळात वेळ काढून तुम्ही लवकरात लवकर म्हणजे सकाळी लवकर जाऊन बघण्याचा प्रयत्न करा. वेळानं गेलं तर तुम्हाला काय एवढं बघायला मिळणार नाही. बाळू कांबळे रघुनाथ गिरगे स्टेजशी संपर्क